मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये आमचे पेशंट घेत नाही, दादा साईबाबा हॉस्पिटलमध्ये पेशंट घेतले जात नाही. त्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी बेड नाही, पण रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर बेड उपलब्ध होतो. मग आपण हा विचार केला तर कसा मार्ग काढायचा? आणि म्हणून साईबाबांना करून तुम्हाला सांगतो, विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला, पुढच्या 2 वर्षामध्ये शिर्डीमध्ये माझा व्यक्तिगत मोफत 200 बेडचं रुग्णालय मी उभं करणार, ज्यामध्ये आपण गरिबांना मोफत उपचार देणार आहे. 200 खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही, पण निदान डॉक्टर आहे. डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा वापर करत, तसा मी आहे मेंदूचा डॉक्टर. तिथं दवाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू एका उघडून पाहिजे, नेमकी हा कोणाचा आहे, याच्या मनात काय चाललंय, म्हणून त्या दवाखान्याची गरज आपल्याला. या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना उपचार. आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट 2 वर्ष फक्त थांबा, कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही. सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल विखे पाटील परिवाराने घेतलाय. असे असंख्य निर्णय, या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास दडलेला आहे. हे येणारे लोक हे कोणाचेच नाही, हे येतील, विष कालवतील, यांच्या मागे कोणी नाही. आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला, शांततेत विरोध केला. आणि म्हणून रुई गावाला आता मागाल ते अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो. मला कुठली गोष्टी करणार नाही, कारण तिचे व्यासपीठ चुकीचं आहे. तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही सभा द्या, तुम्ही गावठाणात भाषण करा, पण गणपतीच्या आरतीला येऊन त्या देवाचा वापर आणि तिथे जमलेल्या गर्दीचा वापर जर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करणार असाल तर या मतदारसंघामधला कुठलाही व्यक्ती ते सहन करणार नाही. ते व्यासपीठ नाही. तुम्ही सप्त्याला आलात, तुमचं स्वागत आहे, तुमचा सत्कार आहे, पण त्या भाषणामध्ये तुम्ही विरोधी बोलू शकत नाही, कारण की ते राजकीय व्यासपीठ नाही. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आमदारकी लढवायचा अधिकार आहे, पण आलेल्या आमदारकीला मत मागणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर मी आज चॅलेंज करतो की निदान रुईच्या एक गावाच्या एका रस्त्याला तरी मुलमाचा नंबर द्या. देऊ शकत नाही, कारण की शेजारून अजून पैसे यायला सुरू झाले नाही. जे काही थोडेफार आले ते काल खेळ पैठणीमध्ये संपले. आता पुढच्या खेळासाठी अजून किती पैसे येतील ते पाहणार आहे. यांच्या स्वतःकडे हे खिशातून काही येऊ शकत नाही. ना यांची दानत आहे, ना यांची कुवत आहे. हे सातत्याने फक्त आणि फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आमच्या विरोधात बोलण्यासाठी जन्माला आलेले लोक यांचा बंदोबस्त समाज, जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये करेल हा विश्वास मला आहे. आपण सर्वजण एवढ्या